जयेंद्र भी तैयार है। तो शंखनाद हो चुका है, गेंदबाजी की छोर पर गेंदबाजी का मोर्चा संभालेंगे संदेश। राजू डोकले का ये ट्रम्प कार्ड किसी भी स्थिति में स्ट्राइक पर खेलेंगे विजय, नॉन स्ट्राइक एंड पर साहिल। ये देखिए पहली गेंद स्कूप करना चाहते थे, आउटेज लेकर गेंद उछली थी हवा में, मौका बन सकता था यहाँ पर पहली विकेट का पतन करने का, लेकिन गेंद तक पहुंच नहीं पाए ये फील्डर। 2 रन का इजाफा, 2 रन के इस इजाफे से स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 2, यानी कि 2 रन से खाता खोला है विजय ने अपनी टीम के लिए। नॉन स्ट्राइक एंड पर अब देख सकते हैं साहिल, मैन फ्रॉम सॉली, ये आइकॉन खिलाड़ी इस लीग में काफी चमकता हुआ नजर आया, हर बार की तरह इनफॉर्म ऑलराउंडर कहलाते हैं इस एरिया में। संदेश अब तगड़ी टक्कर होगी, कांटो भरा मुकाबला होगा ये, क्योंकि सामने संदेश और साहिल एक दूसरे के खिलाफ खेलेंगे। ये देखिए एक बार वही इतिहास दोहराना चाहते थे, अपील हुई थी जरूर, लेकिन जैसे गेंद ने टप्पा खाया था ऑफ स्टंप छोड़ने की कोशिश की थी गेंद ने, इसी वजह से बच गए बाल बाल। मैं कहूंगा विजय अपने दिमाग में एक शॉट फिट करके बैठे हैं, जैसी भी गेंद आएगी मैं स्कूप करना चाहूंगा और फाइन खेल दूंगा, 4 मुकम्मल करूंगा, लेकिन इरादों पे पानी फेर रहे इसलिए समय। संदेश एक अनुभवी खिलाड़ी संदेश, अगली गेंद विजय। ये देखिए इस बार परफेक्ट टाइमिंग, ऊंचाई ज्यादा, लंबाई कन, 1 बाउंस, सीमा पार, चौका। थैंक यू डीजे। यहाँ पर मनीष ने अच्छा एफर्ट दिखाया था, जी जान से खेल रहे हैं अपने टीम के लिए। इस एरिया के एक जाने माने फील्डर कहलाते हैं मनीष, और अपने फील्डिंग की धार दिखाने की कोशिश जरूर की थी, लेकिन इस बार गेंद ने चकमा दिया उनको और 4 रन। अगली गेंद संदेश की, एक बार फिर से विजय। इस बार परफेक्ट टाइमिंग, परफेक्ट कैलकुलेशन, और ये आसमान चीरती हुई गेंद निकल गई 6 के लिए। थैंक यू डीजे। तो संदेश के लिए कहना चाहूंगा अभ्यास केला होता साहिलचा आणि पेपर आला विजयचा। देखिए 2 गेंदों में 10 रन बटोरे यहाँ पर इस बल्लेबाज ने। अब वापसी करना चाहेंगे संदेश जरूर। ये देखिए ये बढ़िया गेंद डाली थी, स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 12। मैंट्री पावर प्ले की ये ओवर, संदेश खुद आए थे ओवर लेकर, स्कोर कार्ड के ऊपर 12 नंबर लग चुके हैं। आखिरी गेंद इस ओवर के कितने नंबर लगेंगे ये देखना जरूरी। ये देखिए इस बार उछाल प्राप्त किया था, उतना ही सस्ते से खेला हुआ ये शॉट, जब तक फील्डर फिर कर पाते कवर पॉइंट के रीजन में, तब तक देखिए डेंजर एंड पर दौड़ रहा था ये आइकॉन खिलाड़ी। अगर थोड़ी सी देर हो जाती तो निश्चित तौर पर पारी समाप्त हो सकती थी। इस टीम के रीढ़ की हड्डी कहलाने वाले साहिल डेंजर एंड की तरफ दौड़ रहे थे, लेकिन चित्ते की चपलाई से रन को पूरा किया है यहाँ पर साहिल ने। इस 2 रन की बदौलत स्कोर कार्ड हिलता हुआ, स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 14 एक ओवर की समाप्ति के बाद। तो देखिए 14 रन बटोरे हैं यहाँ पर विजय ने अपने टीम के लिए। अब जाकर साहिल के पास स्ट्राइक आई है अपने बल्ले का जोर दिखाने के लिए। अब गेंदबाजी की छोर पर नए गेंदबाज मनीष सामना करेंगे साहिल।
ये सॉलिड टीम का चमकता हुआ सितारा अब यहाँ देखना है सरकार 11 के लिए कैसी बल्लेबाजी करता है। मनीष गेंदबाजी की छत पर तैयार, यहाँ पर सामना करेंगे साहिल। सॉली के वंडर बॉय, एक हार्ड हिटर, मास्टरमाइंड खिलाड़ी। ये देखिए पहली गेंद पर आगाज किया है, तीर की तरह सीधा निकल गया, ये 4 रन के लिए। थैंक यू डीजे। तो अब अपने बल्ले के जलवे बिखेरना चालू किया इस बल्लेबाज ने, अब जाकर मौका मिला है, 4 रन से खाता खोला अपना। डेड बॉल का इशारा, स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 18। निश्चित तौर पे यहाँ पर कमेंट्री बॉक्स में चर्चा चल रही है, स्ट्राइक लेने के लिए 2 दौड़े थे और उसका फायदा भी किया है, इजाफा भी किया अपने टीम के लिए। ये देखिए ये काफी बाहर, मैं कहूंगा ऑफ स्टंप छोड़ती हुई गेंद अतिरिक्त रन में बढ़ती। स्कोर कार्ड के ऊपर नंबर बदले, स्कोर कार्ड के ऊपर कुल मिलाकर नंबर लग चुके हैं 15, 19। ये देखिए इस बार आड़े बल्ले से खड़े खड़े खेल दिया, फील्डर के पास कोई मौका नहीं है, आसमान को चीरती हुई गेंद निकल गई 6 के लिए। थैंक यू डीजे। जैसे ही ये गेंद बल्ले से टकराई थी, एक मधुर ध्वनि सुनाई दी थी, तभी पता चल गया था इस गेंद पर 6 लगने वाले हैं। इस 6 के बदले स्कोर कार्ड हिलता हुआ, स्कोर कार्ड के ऊपर 25। ये देखिए ये करारा जवाब गेंदबाज का, क्या गेंद डाली थी। भली बात ही जानते हैं छोटी गेंदों पर बड़े बड़े आघात करते, और इस बार क्रिकेट का ब्रह्मास्त्र ब्लॉक करने की कोशिश, अपने आप को बचाने में कामयाब साहिल, लेकिन कोई रन नहीं, स्ट्राइक अपने पास रखी है। ये अच्छे खिलाड़ी की पहचान है। देखिए अगली गेंद पर बड़ा हिट निकालने की कोशिश जरूर करेंगे। एक बार फिर से सटीक जगह पर गेंदबाजी, नियंत्रण भरी गेंदबाजी देखने को मिली। 2 गेंदों में बांधने में कामयाब हो चुका है ये गेंदबाज। ये होता है युवाओं का जोश। देखिए साहिल जैसे बल्लेबाज को बांधने में अब कामयाब हो चुका है। सही ट्रैक पकड़ा है इस गेंदबाज ने, मैं कहूंगा। ये देखिए यहाँ पर बड़ी मछली जाल में फंसती हुई साली के इस धुरंधर के पारी का अंत। डीजे थैंक यू डीजे। तो इस आइकॉन खिलाड़ी के पारी का अंत हो चुका है और इसकी शिकार की थी मनीष ने। देखिए बड़ी मछली फांसी थी जाल में, और क्या गेंदबाजी की है, मैं कहूंगा इस बार मनीष ने। विजय अभी तक डटे हुए स्क्रीज पर पहला ब्रेक थ्रू देने में कामयाब हो चुका है ये गेंदबाज। इस गेंद पर क्या होगा ये देखना जरूरी। दोनों छोरों से जोर लगता हुआ। ये देखिए इस बार ब्लॉक करने की कोशिश की, लेकिन लो फुल टॉस करके खेल दिया। लॉन्ग ऑन के क्षेत्र में 1 रन चुराया अपने टीम के लिए। ये अच्छी रणनीति मैं कहूंगा। 1 रन से स्कोर कार्ड हिलता हुआ, स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके 26। 2 ओवर के बाद स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 26। अभी भी दो ओवर सीमित है, यानी कि पारी का मध्यांतर हो चुका है। इस 2 ओवर में बड़े बड़े हिट जरूर देखने को मिलेंगे, क्योंकि स्वराज 11 के खेमे में बड़े बड़े खिलाड़ी सीमित है। सरकार 11 के ये धुरंधर बखूबी जानते हैं।
देखिए ये काटो बड़ा मुकाबला आप देख रहे हैं। सरकार 11 पिछले साल के फाइनलिस्ट टीम थी। स्वराज 11 तो देखिए स्वराज 11 चैंपियन बनी थी पिछले साल और सरकार 11 रनर अप टीम थी। तो पिछले साल की देखिए खुन्नस जरूर निकालेंगे एक दूसरे के खिलाफ यहाँ पर। अब विजय पारी को संभालते हुए यहाँ पर देखिए नए गेंदबाज चुने गए। जितेश स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 26। स्ट्राइक पर खेल रहे विजय इस पारी को संभालते हुए पूरी तरह से दारूमदार अपने कांधे पे उठाते हुए टीम की जिम्मेदारी। जितेश की अगली गेंद थोड़ी सी फील्ड में तब्दीली करना चाहते हैं। जितेश अपने हिसाब से फील्ड लगाना चाहते हैं, शिकार करने का इरादा दिखा रहे हैं विजय का। नक्कीच स्वराज 11 चे संघ मालक मान्य श्री अवधूतजी घारे साहेब यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील स्वागत। ये देखिए एक कदमों का इस्तेमाल करके खेला था जरूर लेकिन गैप ढूंढने में नाकामयाब। यहाँ पर कवर के इस फील्डर ने इस गेंद को फील्ड किया, तब तक एक रन चुराया चित्ते के चपलाई से। क्या दौड़ लगाई थी विजय ने, देखिए एक रन चुराने में कामयाब जरूर हुए। ये देखिए भूषण यहाँ पर ऑप्शन छोड़ती हुई गेंद एक और अतिरिक्त रन में बढ़ती। स्कोर कार्ड के ऊपर नंबर बदले, स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 28 और मेरे साथ जुड़ चुके हैं मेरे साथी कमेंटेटर परेश पाटिल, परेश कचरे, माफ कीजिए परेश कचरे। उनका भी मैं तहे दिल से स्वागत करता हूं। अगली गेंद इस बार भूषण ने बल्ला घुमाया, गैप ढूंढने में कामयाब। वन बाउंड चौका, सीमा पार चौका। थैंक यू। तो थोड़े से महंगे जरूर साबित हुए यहाँ पर। जीवन वापसी करना चाहेंगे लेकिन उतने ही ताबड़तोड़ बल्लेबाज सामने खड़े हैं। भूषण 4 रन से खाता खोला है अपना अपने टीम के लिए। अगली गेंद ये देखिए उठाकर खेलना चाहते थे लेकिन आउटेज लेकर फर्स्ट स्लिप में ये गेंद जाती हुई खतरा हो सकता था, लेकिन उतने में आंखों से सुरमा चुराने वाली बात हुई। देखिए एक रन चुराई यहाँ पर अपने टीम के लिए और स्ट्राइक रोटेट कर दी। इस बार भूषण ने मौका दिया है विजय के पास, जिन्होंने काफी समय बिताया हुआ है इस क्रीज पर अपनी पारी को संभाला। ऐसे काफी आशा है अब टीम मेंबर को। अगली गेंद जीवन की सामना करेंगे विजय, एक हार्ड हिटर। ये देखिए क्या करारी गेंद डाली थी, सम्मान देना पड़ा इस गेंद को। एक रन से संतुष्ट होना पड़ा। ये ताकत है इस गेंदबाज की, सामने वाले बल्लेबाज के दिमाग के साथ खेलने वाला एक गेंदबाज अपनी चालाकी दिखा रहा है इस समय, क्योंकि ये गेंदबाज भली भांति जानता था ये बड़ा हिट निकालने की कोशिश करेंगे। ये देखिए इस बार फिर से दिशा से भटके, नतीजा निकला वाइड। इस अतिरिक्त रन की वजह से स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 35। अभी भी कुछ गेंदें शेष इस ओवर की। अगली गेंद पर कितने नंबर लगते हैं ये देखना जरूरी। भूषण के पास मौका आ चुका है एक बार फिर से अपने आप को आजमाने का। ये देखिए खड़े खड़े खेलना चाहते थे, काफी दूर से खेला था इस गेंद को, रूम तो दिया था लेकिन फुटवर्क देखने को नहीं मिला इस बार बल्लेबाज का।
डॉट गेंद की समाप्ति, अभी भी एक गेंद सीमित इस ओवर की। तो वापसी अच्छी की है मैं कहूंगा जितेश ने। एक भी बड़ा हिट निकालने नहीं दिया। इस गेंद पर कितने रन आते हैं ये देखना जरूरी, क्योंकि उस छोर पर बल्लेबाजी का डिपार्टमेंट संभालने के लिए तैयार भूषण। थोड़ा सा धीमा पड़ता हुआ यहाँ पर स्कोर कार्ड। ये देखिए आगाज करने की कोशिश की, लेकिन उनसे कहीं बढ़कर इस गेंदबाज की सोच, एक ऐसी जगह पे टप्पा फेंका कि गेंद सीधा गई, निकल गई विकेट कीपर के दस्तानों में। कोई रन नहीं, बैक टू बैक दूसरी गेंद डॉट। स्कोर कार्ड पर वही नंबर रुके हुए अभी तक 35। एक विकेट के नुकसान पर, और वो विकेट भी देखिए किसकी चटकाई थी, साहिल पाटिल की वो विकेट थी। साहिल साहिल कचरे की वो विकेट थी। इस टीम के आइकॉन खिलाड़ी, अगर वो इस समय मैदान पर खड़े होते तो निश्चित देखा जाए तो एक बड़ा स्कोर खड़ा होता, लेकिन ये बड़ी मछली फांसी थी। और स्कोर कार्ड को धीमा करने की यहाँ पर कोशिश की थी गेंदबाज ने। जीवन एक जितेश एक सफल गेंदबाज साबित हुए। उनकी जगह लेने के लिए नए गेंदबाज क्रीज पर आ चुके हैं। गेंदबाजी की छोर पर हर्ष, स्ट्राइक पर खेलेंगे विजय, नॉन स्ट्राइक एंड पर भूषण। देखा जाए तो विजय अभी तक घात लगाकर बैठे हैं क्रीज पर। और सरकारी 11 के खेमे में चर्चा चल रही है कि विजय के बल्ले से एक आध दो बड़े हिट निकल आए तो एक अच्छा फाइट स्कोर खड़ा हो सकता है मैच में। हर्ष की अगली गेंद सामना करेंगे विजय। यदि के लोअर फुल टॉस जिसका फायदा उठाना चाहते थे, लेकिन यहाँ पर शिकार किया विजय का। अब तक डटे थे, उनको पवेलियन का रास्ता दिखा दिया डीज। थैंक यू डीजे। तो देखिए पहली गेंद पर पहली सफलता प्राप्त की है इस युवा गेंदबाज ने। पहली बात ही जानते थे यहाँ पर बड़ा हिट निकालने की कोशिश करेंगे। स्लॉग और लेकर आए हैं तो जरूर तैयारी करके आए हैं। हर एक बल्लेबाज उनके ऊपर हिट निकालने की कोशिश करेगा, लेकिन सामने वाले बल्लेबाज के दिमाग से खेलने वाला ये जादूगर, क्या गेंद फेंकी थी जादूगर ने। अब स्ट्राइक पर आ चुके हैं रुपेश दिवड़े, एक ऑलराउंडर खिलाड़ी। इस खिलाड़ी में वो प्रतिभा है, वो शक्ति है कि किसी भी गेंद पर हिट निकाल सकता है। ये देखिए प्रयास तो जरूर किया था, लेकिन तारीफ करना चाहूंगा मैं युवा गेंदबाज हर्ष की। क्या जबरदस्त सही जगह पर टप्पा, नियंत्रण देखिए गेंदबाजी में। ज्यादा रूम नहीं, ज्यादा अंदर नहीं, सीधा गेंद निकल गई विकेट कीपर के दस्तानों में। तो मैंने पहले भी इस बात का जिक्र किया था, बल्लेबाज के दिमाग से खेल रही है गेंदबाज। इस बार चूंकि गलत गेंद कहूंगा मैं, फुल टॉस दे दी वो भी रुपेश को, और पूरी तरह से समाचार लिया। गेंद गई 6 के लिए। थैंक यू डीजे। 41 रन लग चुके हैं 41 स्कोर कार्ड के ऊपर। अच्छी नफीतुली हुई गेंदबाजी चल रही थी। इस बार थोड़े से जोश में आकर होश खो बैठे, फुल टॉस दे डाली वो भी रुपेश जैसे बल्लेबाज को, जिसके कलाइयों में जोर है किसी भी गेंद को बाउंड्री लाइन के पार करने का। ये देखिए इस बार ताकत लगाई है, लेकिन टाइमिंग नहीं कर पाए फील्डर वहां पर मौजूद। एक की जगह दो कन्वर्ट करने की कोशिश और सफल हो चुके हैं अपने इरादों में। 2 रन का इजाफा। स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 43 यानी 43। अगली गेंद हर्ष की, एक बार फिर से तैयार बल्लेबाजी की छोर पर रुपेश दिवड़े।
ये देखिए, प्रहार तो जरूर करना चाहते थे, लेकिन गेंदबाज की दाद देनी पड़ेगी यहाँ पर। मौका नहीं दे रहे बल्लेबाज को, लालच जरूर दिखा रहे हैं, लेकिन टाइमिंग करने में असफल हो रहे यहाँ पर बल्लेबाज। एक और विकेट का पतन नए बल्लेबाज क्रीज में जाते हुए। रोशन माड़ी स्ट्राइक रखी है अपने पास रुपेश ने। अभी भी बड़ा हिट निकालने का इरादा है उनका इस गेंद पर। प्रयास जारी है, कोशिशें जारी है, लेकिन सफलता नहीं मिल रही है। इस गेंद पर शायद सफलता मिल जाए, ये आशा करते हैं, लेकिन उतने शातिर गेंदबाज हर्ष। ये देखिए, एक बार फिर से चकमा दिया है हर्ष ने रुपेश को, और रुपेश के पारी का अंत देखिए यहाँ पर। पंचेचालीस तो 45 रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। 24 गेंदों में 46 रन का लक्ष्य रखा है स्वराज 11 के सामने सरकार 11 ने। तो मौका देता है डीजे को। आयुष 11 आणि एकवीर 11। हॅलो हॅलो, थँक्यू डीजे। तर या पुढील होणारा सामना असणार आहे तो आयुष 11 विपक्ष एकवीरा 11। तर हा सामना असणार आहे एलिमिनेटरचा सामना, आणि विनंती करतो मी दोन्ही संघाच्या संघनायकांना की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। आयुष 11 संघाचा कर्णधार राकेश गायकर हिटमॅन, तर एकवीरा 11 संघाचा कर्णधार अनिल मोगारे जॅक कॅलिस वर्सेस हिटमॅन अशी लढत असणार आहे। आणि विनंती करतो दोघांनाही की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय नाणेफेकीचा कौल करण्यासाठी। हॅलो, तर विनंती करतो मी आपल्या BMPL क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष माननीय संदेश दादा देशमुख, मी आपणला विनंती करतो की आपण या संघांमध्ये नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे। एकवीरा 11 विपक्ष आयुष 11। नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यांच्या समवेत असतील जयेंद्र पाटील। हॅलो हॅलो, सन्मान्य श्री संत तालुका प्रमुख यांना विनंती करतोय कृपया यायचं आहे। हॅलो, या एलिमिनेटर सामन्याचा नाणेफेकीचा कौल करतायत मराठा प्रीमियर लीगच्या विद्यमान युवा अध्यक्ष आणि तरुणांचे प्रेरणास्थान सन्मान्य श्री संदेशजी देशमुख यांच्या शिवाय हस्ते या सामन्याचं नाणेफेकीचा कौल होते। नाणेफेकीचा कौल होते आयुष 11 विपक्ष एकवीरा 11। अजय देशमुख, आपणास विनंती की आपण कृपया टॉस बॉक्स कडे यायचं आहे। अजयजी देशमुख, नारंगी गुरुग्राम पंचायतचे विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष, कृपया आपण टॉस बॉक्स कडे यायचं आहे। अजय, संदेश ते चेंडू याच्याकडे ते प्रसाद कडे द्यायचे आहेत। नाणेफेकीचा कौल होतोय एकवीरा 11 विपक्ष आयुष 11।
नाणेफेकीचा कौल करतील सन्मान्य श्री संदेश देशमुख विद्यमान अध्यक्ष वीर मराठा प्रीमियर लीग राकेश गायक छापा पडतोय एकविरा 11 संघ नाणेफेकीचा कौल आपल्या खिशामध्ये पाडतायत राकेशजी काय असेल सामना एलिमिटर आहे असेल आणि नाणेफेकीचा कौल आपल्या पदरातून निसटला गेलाय आपणास एकविरा संघाचा संघनायक कुणाल पाटील आपली काय भूमिका असेल या नाणेफेकीच्या कौल बाबतीत. प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ कारण राकेश सारखा आणि जय सारखा फलंदाज समोर असताना कमीत कमी रनापर्यंत रोखण्याचं काम करू. साधारणपणे आपण षटकांचा हा खेळ असेल किती धावांमध्ये आपण रोखू शकतो. 35 ते 40 पर्यंत रोखण्याचा मार्ग दाखवू. या पाटील क्रीडांगणावरती आपल्या VMPL कमिटीच्या माध्यमातून हे छान असे सामने आयोजित केलेत. या आयोजनाबद्दल आपलं काय मत असेल. हे आयोजन करण्याचे सर्व गावातील खेळाडू एकत्र येऊन हा आयोजन करण्यात आला. हा आयोजन बघायला गेलं तर एवढ्या आपल्या भागातील हा एक चांगला आयोजन बघण्यात येते आणि कमिटीचं तर मनापासून हार्दिक त्यांचं अभिनंदन करत की त्यांनी सर्वांनी मदत करून हा एक खेळ खेळण्याचा आपण एकत्रित आणण्याचा मार्ग दाखवला. धन्यवाद कुणाल. राकेश गायकर सरांकडे सर आपणास कुणालांनी राकेश सर आपणास एकविरा संघाने बॅटिंग साठी आमंत्रित केले काय असेल आपली स्ट्रॅटेजी. स्ट्रॅटेजी म्हणजे असं काही नाहीये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल आणि अपोजिट संघावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद राकेश सर. मी बोलतोय माईक कडे. थँक्यू जयेंद्र. आणि वळूया मॅच कडे. इथे क्वालिफायर 1 चा सामना सुरू आहे. स्वराज 11 वर्सेस सरकार 11 आणि स्वराज 11 कुठेतरी थोडासा अडचणीमध्ये होता. इथे मात्र फिल्डिंगचं अतिशय सुंदर प्रदर्शन पाहायला मिळते. रोशन महाडी वन ऑफ द बेस्ट फिल्डर इन VMPL विभाग. तर विनंती करतो मी ते मात्र मॅच मध्ये काय करते फुलटॉस प्रकारचा चेंडू बाला आणि भिरकावून दिलाय चेंडूला सीमारेषा पार 6 धावांसाठी शेवटच्या चेंडूवरती आलेला हा दणदणीत षटकार. थँक्यू. तर विनंती करतो इथे मान्यवर दंतमुक्ती अध्यक्ष नंदनपाडा गावचे नरेश पाटील साहेब इथे आलेत. मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती याचं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि पहिल्या षटकाची इथे मात्र समाप्ती होते आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र मोमेंटम थोडस स्वराज 11 संघाकडे शिफ्ट होताना दिसतोय. कारण शेवटच्या चेंडूवरती रुपेश दिवडे याने टाकलेला फुल टॉस आणि चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार. हॅलो. नक्कीच सामाजिक कार्यकर्ते कमलाकर पाटील मान्य श्री कमलाकर पाटील यांचं इथे नंदनपाडा मान्य श्री कमलाकर पाटील नंदनपाडा यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील स्पर्धेतर्फे हार्दिक स्वागत. आणि क्रिकेट प्रेमी मान्य श्री पांडुरंग घोंगे साहेब यांचं देखील हार्दिक स्वागत स्पर्धेमध्ये. मात्र अतिशय सुंदर प्रकारचा चेंडू टाकण्यात आला भूषण याच्या मार्फत. दुसरा षटक हातात 11 संघासाठी धावफलकावरती धावा आहेत 9 धावा. आणि तिथे आपण पाहिलं आयकॉन खेळाडू संदेश पाटील हा मात्र स्वस्तात माघारी परतला. खातेही खोलू शकला नाही आणि तिची जागा घेण्यासाठी गेलेला स्वप्नील पाटील तिथे आपण पाहिलं एक षटकार त्याने खेचला. तो फलंदाज आता स्ट्राईक एंड वरती आलाय. सचिन मोरे सलामीचा फलंदाज मैदानावरती उभा आहे. आणि मात्र
जाणतोय आता तो की स्वप्नील पाटील अतिशय मोठे फटके खेचतोय आणि त्याला मात्र स्ट्राईक एंड वरती आणतोय. ते मात्र चिल्टन संघाचा एक यंग टॅलेंटेड गोलंदाज भूषण गायकर गोलंदाजी मार्क वरती आहे. ते मात्र फटका खोदून काढलाय. विजू भोईर इथे थोडस हंबल झालं आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार. वन बाउन्स चौकार. थँक्यू डीजे. तर पांडुरंग घोंगे साहेब इथे आलेले आहेत. मी त्यांचं BMPL क्रिकेट कमिटी कडून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि मॅच कडे बोलूया. या चौकारानंतर धावफलकावरती धावा आल्या 13 धावा आणि स्वप्नील पाटील अतिशय सुंदर फलंदाजी करताना पाहायला मिळतोय, कारण एक षटकार एक चौकार. पांडुरंग घोंगे साहेब खाणाव यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. कमिटीच्या वतीने त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आणि सामन्याचा आस्वाद घ्यायचा. ते मात्र सिंगल आले अतिशय सुंदर. जर आजच्या आपण या VMPL चा या लीगचा जर विचार केला किरण पाटील सर, कारण सरकार 11 संघामध्ये जे फिल्डर्स आहेत अतिशय सुंदर फिल्डिंगचं प्रदर्शन त्यांच्याकडून पाहायला मिळतंय. कारण जमेची बाजू नक्कीच क्षेत्ररक्षण त्यांची जमेची बाजू आहे, तितकेच तिथून गोलंदाजी सुद्धा होते. आणि भूषण गायकर यांनी जी कामगिरी केली आहे, वन ऑफ द बेस्ट प्लेअर आणि सरकार 11 संघातून खेळताना दिसतोय. अतिशय सुंदर कामगिरी करतोय. ते मात्र मारा करतोय सचिन मोरे याला. तंटमुक्ती अध्यक्ष नंदनपाडा गाव माननीय श्री नरेश पाटील साहेब इथे आले, त्यांचं हार्दिक स्वागत. आणि इथे मात्र काय झेल पकडतोय, ते मात्र सचिनच्या पारीचा होतोय अंत. अतिशय सुंदर झेल पाहायला मिळाला. विकेट बाद. तर इथे मात्र नरेश पाटील साहेब तंटमुक्ती अध्यक्ष नंदनपाडा गाव यांचं जयेंद्र पाटील यांच्या मार्फत हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच कमलाकर पाटील साहेब इथे आले, सामाजिक कार्यकर्ते, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. तसेच एक क्रिकेट प्रेमी पांडुरंग घोंगे साहेब खानाव यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. मात्र वळूया मॅच कडे. मॅच मध्ये चुरस रंगली आहे सरकार 11 संघ आणि स्वराज 11 संघामध्ये, कारण कुठेतरी आपण पाहतो मोठे फटके येतात आणि स्वराज 11 हवी होताना दिसतोय. तिथेच एखादा गडी बाद होतोय आणि पुन्हा एकदा कमबॅक होतोय सरकार 11 संघाचा. तर भूषण गायकर बाळासाठी रिव्हर्स सेटचा फटका खेचण्याचा प्रयत्न. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात, कोणताच संपर्क होत नाहीये आणि निर्धाव चेंडूची होते सांगता. धावफलकावरती धावा लागल्या. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 2-14 स्वराज 11 संघाच्या इथे अतिशय सुंदर गोलंदाजी होते, टिचून गोलंदाजी होते सरकार 11 संघाची. कारण लीग स्टेजचा विचार केला दोन्ही संघ 12 पॉइंट्स घेऊन क्वालिफाय झाले. तिथे मात्र पुन्हा एकदा विजू भोईर थोडस हंबल होताना पाहायला मिळतंय आणि एक धाव तो ओव्हर कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीने 15 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागले आहेत ते स्वराज 11 संघाच्या. सगळी काय हेडसताव तुम्ही, सगळी काय हेडसताव तुम्ही. आज गुरु आहेत ते आणि तुम्ही हेडसताव. शेवट संध्याकाळी ते एका ताटातच जेवायला बसतात तरी पण एवढं बोलून ते बघा आता तुम्ही. तर या मॅच कडे थोडस हसी मजाक तर होतच असणार, कारण आजचा तिसरा दिवस आहे, फायनल दिवस आहे. आता पुढच्या वर्षी आपली पुन्हा एकदा लीग होणार आणि जी मेहनत या कमिटीने घेतली VMPL कमिटीने ती
कमिटीची मेहनत म्हणायला आले, जिथे आपण पाहतोय 12 चेंडू 31 धावांची गरज. बाला स्ट्राईक वरती, साहिल कचरे गोलंदाजी मार्क वरती. इथे मात्र अंधाधुंद मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय आणि या निर्धाव चेंडूची सांगत होते. आणि मात्र आता आतुरते असणारे 26 जानेवारी मानाचा खोंडा कप, 14 गावांचा वर्ल्ड कप. तर विचार केला आता 11 चेंडू 31 धावांची गरज आहे. आणि स्वप्नील पाटील कालचा बड्डे बॉय स्ट्राईक एंड वरती उभा आहे. आजच्या दिवसात चांगली कामगिरी त्यांनी केली, जिथे 1 चेंडू 6 धावांची गरज असताना षटकार त्याने तटवला होता. परंतु आता मात्र पाहायला मिळतंय साहिल कचरे आणि अनुभव आपला दाखवतोय. त्या दिवसामध्ये दुसरा निर्धाव चेंडू पुन्हा एकदा टाकलाय. स्वप्नीलला मात्र प्रेशर मध्ये टाकतोय आणि साहिल कचरे यांना पारितोषिक असणार आहे 3 विकेट साठी. नरेश पाटील साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. परंतु बाला आता कुठेतरी फ्रंट फुट वरती येऊन खेळतोय आणि हा चेंडू चटवलाय सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. आणि अतिशय सुंदर धून. आणि बाला आता मात्र कुठेतरी मॅच मध्ये स्वराज 11 परत आणतोय की काय ते पाहावं लागेल. हा चेंडू पुन्हा एकदा चेंडूने उसळी घेतली आणि निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगत होते. तिसरा निर्धाव चेंडू या षटकातला. इथे 31 धावांची गरज होती, एक षटकार आला, परंतु 3 निर्धाव चेंडू स्वराज 11 संघाला कोटे घातक ठरतायत ते पाहावं लागेल. आणि जर विचार केला अतिशय सुंदर आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय VMPL कमिटीकडून पाहायला मिळतंय. आज या वर्षी आपण ऑक्शन सुद्धा पाहिलं, अतिशय सुंदर. ते मात्र लोवर फुलटॉस प्रकारचा चेंडू होता आणि चेंडूला मात्र दिशा दिली ऑफ साइडला. फिल्डरने अडवून फेकी करेपर्यंत 1 धाव कंप्लीट होते. एका धाब्याच्या मदतीने धावफलकावरती 22 धावा येत आहेत. जितू सावंत हा फलंदाज स्ट्राईक एंड वरती येतोय. आता साहिल अतिशय सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय, कारण ते एक षटकार खाल्ला. तर मात्र साईचा पुढचा चेंडू जितूसाठी आपटलेला चेंडू. चेंडू उंचावरती गेलाय, चेंडू खाली. रुपेश सेफ फिल्डर आहे आणि ते मात्र झेल ड्रॉप होताना मिळतोय. आणि किती धाव या चेंडूवरती मात्र एकही धाव घेतली नाहीये. कुठेतरी थोडस स्ट्राईक गेलावी असं स्वप्नील पाटील यांना. आणि इथे अतिशय सुंदर गोलंदाजी झाली या षटकामध्ये. फक्त 6 धावा खर्च झाल्या. 5 निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये 4 निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश आलं. 7 धावा खर्च झाल्या या षटकामध्ये. कमबॅक होताना दिसतोय सरकार 11 संघाचा साहिल कचरे याच्या मार्फत. कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट. म्हणजे जर आपण पाहिलं पहिल्या दिवशी फलंदाजीमध्ये एक अर्धशतक ठोकलं, त्यानंतर विकेट्स प्रत्येक ओव्हर मध्ये विकेट सुद्धा घेतला. एक मूर्तिमंत उदाहरण सेट करतोय की आयकॉन प्लेयर आणि कॅप्टन एखाद्या लीग टीमचा कसा असावा ते सेट करताना दिसतोय आपल्याला साहिल कचरे सरकार 11 संघासाठी. तदनंतर आपण पाहतोय स्वप्नील पाटील आता स्ट्राईक एंड वरती असणारे 4थं षटक. आणि 6 चेंडू आणि 24 धावांची गरज असणार आहे. थोडं जरा वाईटची लाईन नेक्स्ट मॅच मध्ये आखली जाईल. आणि 6 चेंडू 24 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती मंदार पाटील उर्फ मॅडी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू 24 धावांची गरज. स्वप्नील पाटील मध्ये ती ताकद आहे, ती धमक आहे की 6 चेंडूंवरती 24 धावा, 4 मोठे फटके खेचू शकतात. परंतु मंदार पाटीलनी या लीग मध्ये जी केलेली गोलंदाजी आहे नक्कीच उल्लेखनीय गोलंदाजी आहे. खानाव संघातून गोलंदाजी करताना आपण त्यांना पाहत नाही, कारण गोलंदाजांचा भरणा आहे खानाव संघामध्ये. जर गौरव पाटील, मच्छिंद्र पाटील यांचा विचार केला तर नंतर रुपेश दिवडे, परंतु या लीग मध्ये आपली चमक दाखवताना दिसतोय तो म्हणजे मंदार पाटील उर्फ मॅडी. 6 चेंडू 24 धावांची गरज. आणि उमरे एंड कडून गोलंदाजी करतोय मंदार पाटील. मंदार टू स्वप्नील. ते मात्र आपटलेला चेंडू उंचावरती मारलाय आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. पहिला आलेला हा दणदणीत षटकार.
मंगेश पाटील कुठे असतील त्यांनी स्टेजवर उपस्थित राहावे. कार्यक्रमाचे संयोजक मंगेश पाटील, जगदीश पाटील कुठे असतील त्यांनी तुम्ही कृपया स्टेजवर उपस्थित राहावे. मंगेश शेठ पाटील कुठे असतील त्यांनी स्टेजवर उपस्थित राहावे ही आग्रहाची विनंती. तर आपल्या या वीर मराठा प्रीमियर लीग मध्ये माननीय श्री हेमंत देशमुख साहेब यांचं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचंय आणि VMPL कमिटीच्या वतीने सहखजिनदार प्रसाद पाटील यांना मी विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करायचंय. आणि जगदीश पाटील गोटिवली यांना सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं सुद्धा कमिटीच्या वतीने सचिन दाभोलकर साहेब आपलं स्वागत करतील आणि ते मात्र 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत आणि 31 धावा धावफलकावरती लागल्यात. चार चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. मंदार पाटील गोलंदाजी मार्क वरती आहे आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी स्वागत करतो आणि मॅच मध्ये तुम्हाला घेऊन जातोय आणि 4 चेंडू जिथे 15 धावांची गरज आहे. मंदार पाटील गोलंदाजी करतोय ते मात्र मिस टाइमचा हिट आहे आणि विजय भोईर चेंडू खाली येतोय. स्वप्नील पाटील फलंदाज बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परततोय. डीजे जगदीश पाटील साहेब गोटिवले इथं आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय आणि आपलं स्वागत स्वीकारायचंय. कमिटीच्या वतीने सचिन दाभोलकर खजिनदार आपलं स्वागत करतील. जगदीश पाटील कुठे असतील त्यांनी कृपया स्टेजवर यायचं आणि आपलं सन्मान चिन्ह घेऊन जावं. आगतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व खेळाडूंचं या कमिटीकडून स्वागत होत आहे. मंगेश पाटील कुठे असतील त्यांना विनंती आहे. मंगेश पाटील कुठे असतील त्यांनी स्टेजवर यावं ही विनंती कमिटीची वैयक्तिक. मंगेश पाटील जगदीश पाटील कुठे असतील त्यांनी पण स्टेजवर यावं. उत्कृष्ट उत्कृष्ट. जगदीश पाटील आलेले यांचा सत्कार कमिटीच्या वतीने भूषण पाटील करतील. सचिन दाभोळकर कमिटीच्या वतीने सत्कार करतील. कॅमेरा मंगेश पाटील. आग्रहाची विनंती आहे. हेमंत देशमुख तुम्हाला बोलवत आहेत. मंगेश पाटील कुठे असतील यावं. तर हॅलो विनंती करतो BMPL विभागाचे प्रमुख सल्लागार मंगेश भाई पाटील आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. वळूया मॅच कडे. 2 चेंडू 13 धावांची गरज. ते समीकरण थोडं कठीण होऊन बसले ते स्वराज 11 संघासाठी आणि मला असं वाटतंय मंदार पाटील यांना फक्त 2 फेअर डिलिव्हरी टाकायचे आहेत आणि मॅच कुठेतरी खिशामध्ये घालतील. ते मात्र निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश आलंय मंदार पाटील आणि अतिशय सुंदर गोलंदाजी. एक स्लॉगवरचं षटक हाताळताना जिथे वाऱ्याच्या एंड मध्ये गोलंदाजी करत होते. 24 धावा पाहिजे होत्या तिथे एक स्वप्नील पाटीलला बाद केलं आणि मॅच आपल्या खिशामध्ये घालताना दिसतोय तो म्हणजे सरकार 11 संघ. ते मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि सरकार 11 संघ दाखल होतोय मेगा फिनाले मध्ये. डीजे